जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणस्ती केंद्र वाहली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिक्षक किंवा 5वी सैनिक स्कूलचा परिपूर्ण अभ्यासक्रम लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत. बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर आपल्याला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच आपणास उपलब्ध करून दिले जातील. त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपातले लेक्चर आपल्याला फेसबुक आणि युट्यूब वरती पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावर सराव टेस्ट आपणास उपलब्ध करून दिल्या जातील. जास्तीत जास्त सराव टेस्ट देऊ जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल पाहण्याची लिंकही आम्ही आपणासाठी देत आहोत. त्यावरती महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या लिंकचे निकाल, तुमचा स्वतःचा निकाल तुम्ही पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट वारंवार सोडवा. जोपर्यंत आपल्याला पैकी गुण मिळत नाही तोपर्यंत ती टेस्ट वारंवार सोडवा जेणेकरून आपल्याला त्या घटकाचा परिपूर्ण असा सराव होईल. त्याचबरोबर तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध करून देत आहोत, ज्याच्या प्रिंट काढून तुम्ही अभ्यास करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या शाळेच्या वतीने आम्ही देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा अभ्यासक्रमाचा लाभ घेण्यासाठी युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक आहेत, त्याला जॉईन व्हा जेणेकरून लाईव्ह तासिकेचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. त्याचबरोबर युट्यूबच्या व्हॉट्सअपचे चॅनल फॉलो करा, त्यावरती सर्व टेस्टच्या लिंक तुम्हाला दिल्या गेलेल्या आहेत. त्याचा सोडवा आणि अभ्यास करा. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. ज्या ज्या विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेत करिअर घडवायचंय, मोठं व्हायचंय, अशा विद्यार्थ्यांनी आमच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा. त्यांच्या आई वडिलांनी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहील. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा सांगतो. व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात, टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होत नाहीत. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. पहा, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं की रेकॉर्डेड स्वरूपातल्या बॅच दिले 50,000पर्यंत व लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000पर्यंत फीस आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु आमच्या शाळेच्या या युट्यूब लाईव्ह उपक्रमाअंतर्गत आपल्याला या सर्व गोष्टी अगदी फ्री मिळणार आहेत. तरी याचा महाराष्ट्रातील 4थी आणि 5वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती. पहा, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचे आयोजन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण नवोदयच्या तयारीसाठी बाजारातून मार्केटमधून कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे जेणेकरून आपला वर्षभर अभ्यास होईल. त्या पुस्तकामध्ये आपल्याला 50 ते 60 उताऱ्यांचा अभ्यास होतो, परंतु आम्हाला असं जाणवतं की 50 ते 60 उतारे हे परीक्षेच्या अंतिम निकालासाठी उपयुक्त नाहीत. तरी जास्तीत जास्त उतार्यांचा तुम्हाला सराव व्हावासाठी 200+ उतारे आम्ही आपणासाठी उपलब्ध करून देत आहोत. 200+ ऑनलाईन सराव टेस्ट आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. 100+ युट्यूब लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड तासिका भाषा विषयासाठी आम्ही घेऊन येत आहोत. तरी महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक 127 मध्ये मी सोमनाथ सोनवणे आपलं सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 127 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उतार्यांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर. चला, उतारा क्रमांक 127 तुमच्यासाठी स्क्रीनवरती. उतारा काळजीपूर्वक वाचा जेणेकरून या उतार्यावरचा एकही प्रश्न चुकणार नाही आणि तुमचं म्हणणं वाचून झाल्यानंतर चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. उतारा वाचा. तुमच्यासाठी उतारा स्क्रीनवरती. उतारा काळजीपूर्वक वाचा.
अनुष्का थोरवे वाचून झाले म्हणते. साक्षी खाडे वाचून झाले. कृष्णा खाडे, अर्चना म्हणजे यशस्वी भवर आणि युवराज थोरवे, साक्षी गंधा, सृष्टी गंधा, अभिनंदन. सर्वांचंच वाचून झालं आहे. खूप खूप अभिनंदन. प्रशांत सानप, अभिनंदन तुझे. चला मी उत्तर वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावर आपला कोणताही प्रश्न चुकणार नाही. योग्य उत्तर आपण 4 बॉक्स मध्ये टाकू शकतो. चला, ज्यांचं ज्यांचं वाचून झालंय त्या सर्वांचं अभिनंदन. उत्तर क्रमांक 127. इसवी सन 1921 मध्ये अलेक्झांडर फ्लेमिंगने पेनिसिलिनचा शोध लावला. मानवाने शोध लावलेला अत्यंत उपयुक्त औषधामध्ये हे एक औषध आहे. बॅक्टेरियामुळे चिघळलेल्या ज्या जखमा दुसऱ्या कोणत्याही रीतीने बऱ्या होत नसतात, अशा जखमा पेनिसिलिनमुळे बऱ्या होतात. प्रत्येक प्रकारच्या बॅक्टेरियाचा नाश या औषधाने होत नसला तरी जखमामधील खास प्रकारच्या जीवाणूंना पेनिसिलिनचा मोठ्या प्रमाणात नष्ट करते. सुरुवातीला या शोधाची माहिती फारच थोड्या लोकांना होती. जखमी सैनिकांचे प्राण वाचवण्यासाठी शक्ती पेनिसिलिन मध्ये होती, त्यामुळे युद्धात ते उपयोगी पडत असत. पेनिसिलिन तयार करण्यासाठी अनेक कारखाने स्थापन करण्यात आले. त्यांच्या मदतीने तयार केलेली ही औषधामुळे हजारो सैनिक व लोकांचे प्राण वाचू शकले आणि मानवजातीवरील अनेक संकटे दूर झाली. पहा, अशा प्रकारचा उत्तर आहे. चला, ज्यांचं ज्यांचं वाचून झाले त्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी पहिला प्रश्न स्क्रीनवर. प्रश्न पहिला, पेनिसिलिनचा खूप उपयोग आहे कारण. पेनिसिलिन नावाच्या औषधाचा खूप उपयोग आहे, त्याचं काय कारण आहे पहा. पर्याय ए, तो युद्धात उपयोगी पडतो. पर्याय बी, अनेक व्यापारी ते तयार करतात. पर्याय सी, ते जखमा बऱ्या करतात. आणि पर्याय डी, ते सैनिकांना बरे करतात. हा पेनिसिलिनचा खूप उपयोग आहे कारण. प्रशांत सानप सी उत्तर, अनुष्का थोरवे सी उत्तर, ओम सोनवणे सी उत्तर, यशस्वी भोवर सी उत्तर, युवराज थोरवे सी उत्तर, सृष्टी गंधा सी उत्तर. खूप अभिनंदन तुमचं, खूप छान. प्रश्न पहिला, पेनिसिलिनचा खूप उपयोग आहे कारण. योग्य उत्तर, ते जखमा बऱ्या करतं. सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, खूप छान. सर्वच विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलं आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर सी उत्तर अगदी बरोबर, ते जखमा बऱ्या करतं. खूप छान. चला, तुमच्यासाठी दुसरा प्रश्न स्क्रीनवरती. प्रश्न दुसरा, जखमा बऱ्या करणाऱ्या पेनिसिलिनच्या शक्तीचा अनुभव खास करून कोणाला आला. प्रश्न दुसरा, जखमा बऱ्या करणाऱ्या पेनिसिलिनचा शक्तीचा अनुभव खास करून कोणाला आला. पर्याय ए, सैन्याला. पर्याय बी, अलेक्झांडर फ्लेमिंगला. पर्याय सी, वैज्ञानिकांना. आणि पर्याय डी, जखमी सैनिकांना. पहा, सैन्याला आणि जखमी सैन्याला असे 2 उत्तर आलेले आहेत. काळजीपूर्वक वाचा. पहा, जखमा बऱ्या करणाऱ्या पेनिसिलिनच्या शक्तीचा अनुभव खास करून कोणाला आला. पर्याय ए, सैनिकांना. पर्याय बी, अलेक्झांडर फ्लेमिंगला. पर्याय सी, वैज्ञानिकांना. आणि पर्याय डी, जखमी सैनिकांना. प्रशांत सानप डी उत्तर, ओम सोनवणे डी उत्तर, युवराज थोरवे डी उत्तर, यशस्वी भोवर डी उत्तर, अनुष्का थोरवे ए उत्तर, सैन्याला. अनुष्का, पहिला आणि शेवटचा पर्याय व्यवस्थित वाच. पहिला आणि शेवटचा पर्याय अनुष्का थोरवे. बघ, म्हणजे तुला लगेच कळलं. चला, ज्या ज्या विद्यार्थ्यांना डी उत्तर दिलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. डी उत्तर अगदी योग्य उत्तर. उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न स्क्रीनवरती. प्रश्न तिसरा, पेनिसिलिन
हा जखमा बरा करतो की ज्या चिघळलेल्या असतील. पेनिसिलिन अशा जखमा बऱ्या करतो की ज्या चिघळलेल्या असतील. पर्यायी कोणत्याही बॅक्टेरियामुळे, पर्याय बी खास प्रकारच्या बॅक्टेरियामुळे, पर्याय सी युद्धामुळे आणि पर्याय डी इजा झाल्यामुळे. पहा, कोणत्याही बॅक्टेरियामुळे, खास प्रकारच्या बॅक्टेरियामुळे, युद्धामुळे, इजा झाल्यामुळे. प्रश्न तिसरा, योग्य उत्तर टाइप करा. पर्याय ए कोणत्याही बॅक्टेरियामुळे, पर्याय बी खास प्रकारच्या बॅक्टेरियामुळे. आपल्याला जखम झाली, एखादं जखम झाली, आपण पडलो, हाताला पायाला काही लागलं तर त्याच्यामध्ये पू होतो बघा, घाण असा वास येतो, त्याच्यावर माशा बसतात, हे का नाही. त्याचं उत्तर उतार्यामध्ये आहे. कोणत्याही बॅक्टेरिया आणि खास प्रकारच्या बॅक्टेरिया, त्या दोन उत्तराचं तुम्ही कन्फ्यूज होताय. बरेच जण कन्फ्यूज होते. तर पहा, आपण दुधाचं दही करताना त्याच्यामध्ये सुद्धा बॅक्टेरिया असतात. आपण थोडं दूध दह्याचं इरजण टाकतो किंवा दुधामध्ये लिंबू पिळवतो आणि ऍसिडिक बॅक्टेरिया आपण दुधामध्ये सोडल्यामुळं ते दूध घट्ट होतं, नासतं आणि ते दही होतं. मग आपण त्याला बॅक्टेरिया सोडल्यामुळं ते दही झालं. मग अशा बॅक्टेरियामुळं पण आपली जखम चिघळते का? म्हणजे कोणत्याही बॅक्टेरिया, आपल्या जगातल्या सगळ्या प्रकारच्या बॅक्टेरियामुळं आपल्या जखमा चिघळत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनीच हे उत्तर दिलंय, कोणाचंही उत्तर बरोबर नाही. पहा, ओम सोनवणे ए, कृष्णा खाडे ए, प्रशांत सानप ए, सर्वांचंच उत्तर अगदी चुकलं आहे. सृष्टी गंडाळ बी उत्तर देते बघा, खास प्रकारच्या बॅक्टेरिया. चला, योग्य उत्तर टाका. हे उत्तर नाहीये. हे उत्तर कोणत्याही प्रकारच्या बॅक्टेरियामुळे जखम चिघळत नाही. यशस्वी भवर बी उत्तर. ओम सोनवणे बी उत्तर. प्रशांत बी उत्तर. चला, ज्या ज्या विद्यार्थ्यांचं बी उत्तर आहे सर्वांचं खूप खूप अभिनंदन. पहा, जखम चिघळायला खास प्रकारच्याच बॅक्टेरिया लागतात. कोणत्याही बॅक्टेरियाने आपली जखम चिघळत नाही. खास प्रकारच्याच बॅक्टेरिया आपल्या जखमेमध्ये पाणी करतात, पू करतात आणि खूप दुखायला लागतं पहा जखम चिघळल्यानंतर. त्याच्यामध्ये माश्या पण घोंगवतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे आळ्या पण पडू शकतात. त्याच्यामुळे आपल्याला त्या जखमेचा खूप त्रास होतो. अनुष्का थोरवे बी उत्तर. आधी उत्तर पर्याय नंतर प्रश्न टाकलाय अनुष्का. चला, खूप खूप अभिनंदन. ज्यांचं ज्यांचं बी उत्तर आहे त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांनी ए उत्तर दिलं होतं त्यांनी ए आणि बी पर्याय सोडवताना काळजीपूर्वक वाचा. युवराज थोरवे प्रश्न टाकलाय, पर्याय टाकलाच नाही. चला, खूप खूप अभिनंदन तुमचं. तुमच्यासाठी प्रश्न 4. हजारो लोकांचे प्राण वाचवले कारण की, हजारो लोकांचे प्राण वाचवले कारण की. पर्याय लोक औषधाचा उपयोग करीत. पर्याय बी लोकांना झालेली इजा गंभीर नव्हती. पर्याय सी युद्ध चालू राहिले नाही. पर्याय डी पेन्सिलिनचा शोध लागला होता. हजारो लोकांचे प्राण वाचले, त्याचं काय कारण आहे पहा. पर्याय लोक औषधाचा उपयोग करीत असत, त्यामुळं हजारो लोकांचे प्राण वाचले. पर्याय बी लोकांना झालेली इजा गंभीर होती, हजारो लोकांना झालेली इजा गंभीर होती म्हणून त्याचे प्राण गंभीर नव्हती म्हणून त्याचे प्राण वाचले. पर्याय सी युद्ध चालू राहिले नाही, युद्ध संपलं म्हणून त्याचे प्राण वाचले. तर पर्याय डी पेन्सिलिनचा शोध लागला होता, म्हणजे जखमा नीट करणाऱ्या औषधाचा शोध लागला होता म्हणून त्यांचे प्राण वाचले. योग्य उत्तर टाइप करा.
यशस्वी भवर डी उत्तर देते, ओम सोनवणे ए उत्तर देतो पहा, प्रशांत सानप डी उत्तर, सृष्टिगंधा डी उत्तर, चला बच्चेने टाका. प्रश्न चौथा, हजारो लोकांचे प्राण वाचले. योग्य उत्तर आहे पर्याय डी, पेन्सिलिनचा शोध लागला होता. पेन्सिलिनचा शोध लागल्यामुळे लोकांच्या जखमा नीट झाल्या आणि त्यांचे प्राण वाचू लागले. अशा प्रकारे प्रश्न चौथ्याचं योग्य उत्तर पर्याय डी. डी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. तुमच्यासाठी उत्तरावरील शेवटचा प्रश्न, मानव जातीवरील अनेक संकटे दूर झाली या वाक्याचा अर्थ असा की, मानव जातीवरील अनेक संकटे दूर झाले या वाक्याचा अर्थ असा की, पर्याय ए, अजून काही संकट बाकी आहेत. पर्याय बी, संकटांना कधीही अंत नसतो. पर्याय सी, नाहक मृत्यूचे प्रमाण कमी झाले. आणि पर्याय डी, दयाळू माणसापुढे अनेक अडचणी असतात. पहा प्रश्न पाचवा, मानव जातीवरील अनेक संकटे दूर झाली या वाक्याचा अर्थ असा की, अजूनही काही संकट बाकी आहेत. पर्याय बी, संकटांना कधीही अंत नसतो. पर्याय सी, नाहक मृत्यूचे प्रमाण कमी झाले. पर्याय डी, दयाळू माणसापुढे अनेक अडचणी असतात. चला योग्य उत्तर टाईप करा. हा प्रशांत म्हणतोय बी, संकटांना कधीच अंत नसतो. परंतु आपल्याला या वाक्याचा अर्थ शोधायचा आहे. मानव जातीवरील अनेक संकटे दूर झाली, अनेक संकटे दूर झाली या ओळीचा अर्थ शोधायचा आहे. प्रश्न पाचवा शेवटचा उत्तरावरील, ओम सोनवणे डी उत्तर देतोय, यशस्वी भवर सी उत्तर देते. प्रशांत सानप बी उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं उत्तर चुकत आहे, उत्तर बरोबर नाही. या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांचं चुकतंय. संकटांना कधी अंत नसतो. मानव जातीवरील अनेक संकटे दूर झाली, अनेक संकटे दूर झाली. पहा युद्धाच्या काळामध्ये बरेचसे सैन्य जखमी व्हायचं, जखमा नीट न झाल्यामुळं अतिशय वेदना होऊन ते मरण पावायचे. परंतु पेन्सिलिन ह्या औषधाचा शोध लागल्यामुळे मानवाच्या मृत्यूंचं प्रमाण कमी झालं, त्यांच्या जखमा नीट झाल्या, त्यांचे जीवनमान उंचावले. सृष्टिगंधा सी, ओम सोनवणे सी, कृष्णा सानप सी, श्रीमंत सृष्टिगंधा 9व्या लाईन मध्ये उत्तर आहे माहिती पहा. औषधे हजारो सैन्याचे व लोकांचे प्राण वाचू शकले. यांनी मानव जातीवरील अनेक संकटे दूर झाली. अभिनंदन सृष्टी, अभिनंदन, खूप छान. तुम्हाला सांगितलं होतं पहा, ओळ वाचून उत्तरातील अर्थ लावून उत्तर द्यायचं. चला शी उत्तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दिलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. प्रश्न पाचवा, मानव जातीवरील अनेक संकटे दूर झाली या वाक्याचा अर्थ योग्य पर्याय सी, नाहक मृत्यूचे प्रमाण कमी झाले. शी उत्तर दिलेल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला अशा प्रकारे आपण उत्तर क्रमांक 127 येथे पूर्ण करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अद्यापही व्हॉट्सअपला जॉईन नसाल तर व्हॉट्सअपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आमचा युट्यूब चॅनल पोहोचवण्यास मदत करा. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जेणेकरून तुम्ही लाईव्ह तासिकेच्या लिंक मिळवू